जगदीश सुभाष पाटील. कुठून आलात? मी श्रीरामपूर आलोय. काय सांगाल इथपर्यंत येताना? फार आनंद मिळाला वारीमध्ये येताना. पांडुरंगाचं भजन झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्यात. काल रात्री थोडंसं दुखायला लागलं होतं, सर्दी वगैरे खोकला. तर इथं आल्यानंतर तिथे चिवटे साहेबांचं हे पाहिलं, इथं स्टेंट लावलेला. तिथं गोळ्या औषधं घेतल्या, मुलांना बी खोकला वगैरे होता तर ते बी बरं झालं. तर त्यांना आम्हाला वाटलं की मागं जे औषध भेटते त्याच्यापेक्षा इथं चांगली सोय वाटली. म्हणजे इथं आम्हाला राहण्याची बी भेटली, अल्पवारा बी भेटल्या, चहा बी भेटला. आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा लोकांना, कोणाला गुडघे दुखत होते, कोणाचे पाय दुखत होते, शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हीच चरणी पांडुरंगा चरणी मिठ्ठ आहे. हे सर्व लोक हे आलेले सगळे पांडुरंग भक्त आहे, यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावा. काय आता या तुम्ही दिव्यांग आहात आणि दिव्यांगांसाठी, अपंगांसाठी म्हणा, आणि सातत्याने जे गरीब गरजूवंत आहेत अशा लोकांसाठी मंगेश चिवटे हे सातत्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून काय सांगा? नाही, त्यांना अजून भरभराटी मिळावं, त्यांना अजून यश मिळावं आणि अशाच लोकांचं त्यांना आशीर्वाद मिळो की त्यांनी आमच्यासाठी केलं. आज ही शासनाने मला गाडी दिलेली होती, त्या सायकलीवर मी येऊ शकलो. एकच सांगणं आहे की पांडुरंगाला जाताना ज्याला पाय त्यांनी पण जावा. मला पाय नाही तरी मी जातो. हरी भजनात रंगल्यानंतर माणसाला त्याचा आनंद वेगळा मिळत असतो. माणसाने वर्षभर काम करतो माणूस, पण एक महिने जर आधीला पांडुरंगासाठी ती वर्षभराची शिदोरी राहते त्याच्या संग. म्हणजे तो नवीन ऊर्जा हो, नवीन ऊर्जा शक्ती मिळते आणि तो अख्ख्या विश्वाचा विठ्ठल आहे, तो सगळं तारणहार करणार आहे. महेश चिवटे साहेबांना अशी विनंती की यांनी जसं इथं केलं तसं अजूनही त्यांना अजून भरभराटी द्यावं, ईश्वराने त्यांना अजून शक्ती द्यावं. अजूनही छोटं पद जिल्हाध्यक्ष, पण याच्यापेक्षा मोठ्या महाराष्ट्र राज्यावर सुद्धा त्यांनी काम करावं हीच माझी पांडुरंगाची चरणी इच्छा आहे. त्यांनी जे कार्य हातात घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांना माझे शतशः धन्यवाद, आभारी. पांडुरंग आली. मंगेश चिवटे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव आहे. हो, एक चांगलं आरोग्य सेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा, आज त्यांचं एक पुढचे भावी आमदार, विधान शिक्षक आमदार म्हणून व्हायलाच पाहिजे ना. एवढी मोठी कमला माता, भवानी माता त्यांच्या मागे उभं आहे, ती बरोबर त्यांची इच्छा सर्व पूर्ण करा. तिथं खंडोबा महाराज आहे, पांडुरंग महाराज, एवढी सेवा केली एका माणसाने, एक एक छटाक भर तरी पुण्य त्यांना दिलं तर ते 100% पूर्ण होणार. ही आमची सारखी इच्छा आहे आणि आमची पांडुरंगा पैसे त्यांना पुरा तुम्ही पुरा. त्यांना आमदार शिक्षक आमदार हो होतील ना, आमदार का नाही होणार? त्या पांडुरंगाची इच्छा असली तर सर्व होत. त्यांनी एवढी सुविधा केली की त्या सुविधा पाहून मन भरवलं की एकदम आनंद मिळाला. आशीर्वाद आहे. हो, आमचा आशीर्वाद नाही, आमच्या फक्त भगवंतापाशी प्रार्थना आहे. आशीर्वाद देणारं भगवंत आहे, आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो. वारीतला आनंद हा भेटत नसतो, तो घ्यावा लागत असतो. ह्या सृष्टी ज्या माणूस, प्रत्येक माणूस ज्या स्वारीतून चालताना पांडुरंगाचं नाम घेतो, त्या नामातली ऊर्जा त्याला मिळत असते, त्या ऊर्जेवर तो जगत असतो. कुठून आला माऊली? तिरमक्षोर झालं का बाई? किती दिवसाचा प्रवास सुरू आहे? आता महिना होईल ना आम्हाला. कुठल्या दिंडीमध्ये आला? निवृत्तीनाथाचे आम्हाला. काय तुमचं काय इथे गोळ्या औषध वाटप सुरू आहे? सर्व आहे, आमची वाटप आहे, आम्हाला खाणं पिणं सर्व पद्धतशीर आहे वाटायला. आमची काहीच अडचण नाही, सर्व वाटायला आम्हाला खाणं, गोळ्या बिस्किट सर्व आहे वाटायला. कुरकुऱ्याचे पुढे, बिस्किटचे पुढे, पोहे, सर्व खाण्यापिण्याची जेवण आहे, आम्हाला सर्व सोय आहे आमची वाटायला. पाऊस आहे, साऱ्या वाटाणा पाऊस आहे पडत आला, ज्या गावात आला त्या गावाला. या ठिकाणी गोळ्या औषध वाटप सुरू आहे, नाश्ता सुरू आहे, काय सांगायचं? पुढं इथं बघितल्यावर आनंद वाटला का नाही? आनंद वाटला मग. प्रत्येक गावात आनंदच आहे, आम्ही प्रत्येक गावात आनंदच घेत आलोय. आता आम्ही आहे ना इकडे दर्शन घ्यायसाठी आलो, नाही तर आमचा पाठीमागले मोठा जोळा आनंद आहे आमचा. या दर्शनासाठी आम्ही इकडे आलो. हा, आम्ही नाशिक, हा नाशिकवरून आलो. त्र्यंबकेश्वर पासून पायी आलो. घरात आम्ही घरी निवृत्तीनाथ पालखी, आणि घरी आम्ही वर्षभर हात दुख पाय दुख, घरातले माणसं म्हणतात खरंच यांचं दुखतंय का, आणि नेहमी दवाखाना चालूच आहे काही ना काही घरी राहिलं तरी. पण वारीत आलो आजार पण जात,
छोटे छोटे आमची सेवा करतात. एक गोळी घेतली तरी 2 दिवस काहीच वाटत नाही. एकदम मस्त फ्रेश वाटतं. महिनाभर छान वाटतं. घेतलं का नाही गोळ्या औषधं काय? हा घेतो ना आम्ही. थोडस पाय दुखायला लागलं तर घेतो थोडक्यात. आता इथं दिलं का नाही इथं? आता तर नाही घेतले आम्ही, सध्या काल घेतलेले आम्ही. होय. हो बरं, बरं. हा. आणि मग बरं वाटतं. आणि मग घरी परत बसून विचार करतात, येतं चालतात. मग घरी का असं. शिंदे साहेबांनी हे जे आता औषध मोफत औषध गोळ्या औषध वाटपाचं सुरू केलेलं आहे, हो बरं वाटतंय का? हा बरं वाटतं, एकदम मस्त वाटतं. मुख्यमंत्री व्हावं की नाही तुम्ही? बरं. आता बाबा होय ना? हा मग हो, होय. बरं. लाडक्या बहिणीचं का पैसे मिळतात का नाही? लाडक्या बहिणीची आम्हाला नाही मिळते. बरं बरं बरं. पण त्यांचं काम कसं वाटतंय? छान वाटतं का. छान वाटतं. हा बरं. छान काम आहे. आज सलग 3 दिवस झालं इथं आरोग्य कॅम्प चालू आहे. या कॅम्पच्या मार्फत आम्ही जे वारकरी लोकांना सेवा देतोय त्यांच्या म्हणजे जे महेश चिवटे सर, मंगेश चिवटे सर यांच्या नेतृत्वाखाली हा जो कॅम्प झालाय त्यामध्ये जे आम्ही गोळ्या औषध वगैरे वारकऱ्यांना वाटप करतोय, त्यामुळे आम्हाला एक खूप असं वेगळाच आनंद भेटतोय. ते जे येतात सांगतात की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, आणि त्यांना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान बघून एक म्हणजे मन प्रसन्न होतं. असं वाटतं की हे किती पुण्याचं काम आहे ना, हे काम आमच्या नशिबी आलं. खरंच आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि हे फक्त एकनाथ शिंदे सर आणि मंगेश शिवटे सर यांच्या कार्यामुळे झाले. कारण त्यांनी जर आज इथं फ्री मध्ये नर्सिंग कॉलेज काढलं नसतं तरी जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना शिक्षण घ्यायलाच भेटलं नसतं. आणि शिक्षण घ्यायला भेटलं नसतं तर मला इथं काम करायची संधी भेटली नसते. काम केलं त्यांनी, जे लाडक्या बहिणींसाठी केलंय, त्यांच्यासाठी पैसे वगैरे चालू केलेत. जे गोरगरिबांच्या मुली आहेत त्यांना शिक्षण भेटत नव्हतं, ते त्यांच्या लाडक्या बहिणीच्या पैशातून त्यांची मम्मी त्यांना शिकवते आणि त्यांचं जे सगळं आहे ते व्यवस्थित होतंय. वारकऱ्यांनी गोळ्या औषध वाटपाचा लाभ घेतला. आतापर्यंत खूप म्हणजे लाखो वारकरी येऊन गेले. म्हणजे 3 दिवस चालू आहे ना, तर 1 मिनिट पण असं बंद नाही. सगळेजण येतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, औषध गोळ्या घेतात, आणि त्यांना घेतलं ना त्यांना खूप भारी वाटतं. ते म्हणजे असं थँक्यू, असं धन्यवाद देऊन जातात की नाही का, बरं झालं तुमच्यामुळे, की नाही का हॉस्पिटल जाणं प्रत्येकाला परवडत नाही आणि फ्री मध्ये भेटतं. त्यांना चांगलं वाटतं की ठीक आहे आणि जाता जाता आपण त्यांना देतो. असं पण नाही की त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे येऊन घ्यायचंय. त्यामुळे त्यांना खरंच लय भारी वाटतंय. आणि त्या विठ्ठलाला पण बघून चांगलं वाटत असेल की माझ्या भक्तांसाठी तुम्ही सगळे एवढं करताय. महाराष्ट्राचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 80% समाजकारण, 20% राजकारण या पद्धतीने काम चालू असताना आज आषाढी वारीसाठी करमाळा शहरातून लाखो लोक या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. या सर्व वारकऱ्यांना आपण या ठिकाणी चहा देण्याची सोय केली, पोहे अल्पहार म्हणून देण्याची सोय केली, आणि त्याशिवाय मेडिसिनच्या सर्व गोळ्या, उदाहरणार्थ गुडघेदुखीची गोळी असेल, गुडघ्याची क्रीम असेल, खरुजची क्रीम असेल, जखमीची क्रीम असेल, पित्ताच्या गोळ्या असतील, कॅल्शियमच्या गोळ्या असतील, असे लाखो रुपयाची औषधं या ठिकाणी सगळ्या रुग्णांना आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून वाटप केलं. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून, यांच्या आशीर्वादानं आपण या सगळ्या योजना या करमाळा तालुक्यात राबवत आहोत. आणि विशेषतः धन्यवाद देणार आहे की एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. आमच्या नर्सिंग कॉलेजच्या सगळ्या ज्या आमच्या भगिनी आहेत यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. 3 दिवस 1 मिनिटभर सुद्धा त्या खाली बसलेल्या नाहीत आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची आदरपूर्वक या ठिकाणी त्यांनी विचारपूस केली. आता या सेवेचा समारोप होतोय आज. या ठिकाणी 3 दिवस पूर्णपणे अविरतपणे 20 डॉक्टरांनी आणि जवळपास 10-15 नर्सेसनी 24 तास काम केलं. यासाठी आम्हाला उपजिल्हा रुग्णालयाच्या सन्माननीय वेद पाठक मॅडम असतील, जिल्हा सिव्हिल सर्जन वर्षाताई वानखेडे मॅडम असतील, आपल्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नर्सिंग कॉलेजचे सगळे विद्यार्थी असतील, व आमच्या बरोबर काम करणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक असतील, यांनी फार मोठी साथ दिली. त्यामुळे हे कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला व सगळ्या वारकऱ्यांना सेवा देण्याचा आनंद या ठिकाणी आम्हाला लुटण्यात आला. आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, हे दिव्यांग व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. 400 किलोमीटरवरून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी चाललेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा एक असा त्यांचा भावना, तळमळ आणि शुभ आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. कारण एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस 2.5 ते 3 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या काळात जो झालेला विकास, त्या काळात झालेली कामं, त्या काळात महिलांचे सुटलेले प्रश्न, हे त्या वेगाने परत जर सोडायचे असेल आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात 1 नंबरवर न्यायचा असेल, तर काळाच्या प्रथेप्रमाणे, ओघाप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे. आणि आज या आषाढी वारीच्या निमित्तानं मी या ठिकाणी विठ्ठलाला साकडं घालतो
की येणाऱ्या आषाढी एकादशीला माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाच्या पूजेला यावेत, ही भावना आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची, लाडक्या बहिणीची, आणि हे आमचं साकडं विठ्ठल पूर्ण करेल अशी मी भावना व्यक्त करतो.